नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. खूप मुले विचारत होती की पोलीस भरती कधी येणार. आता त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो. तर आता आपण हे प्रश्न बघणार आहोत आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला वेळच्या वेळी याबद्दल सर्व माहिती, पोलीस भरती असो, एमपीएससी असो, यूपीएससी असो, एसएससी असो, रेल्वे भरती असो, सर्व काही माहिती आहे, सरळ सेवा असो, ही सगळी माहिती तुम्हाला ह्या चॅनेलवर मिळणार आहे. तर तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर मुलांचे प्रश्न होते की पोलीस भरतीचे जे अर्ज भरणे आहेत ते कधी चालू होईल, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि नंतर प्रश्न येतात की पोलीस भरतीसाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत ती कोणती कागदपत्रे आहेत. त्याचबरोबर पुढील जर विचारलं तर किती जागा कोणत्या जिल्ह्यात आहेत, हे महत्वाचे मुलांचे प्रश्न होते. तर त्याचं आपण व्यवस्थित विश्लेषण करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. आपण सगळी माहिती मिळवलेली आहे. तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक नक्की करा. काही तुमचे काय डाऊट्स असतील, काही तुमच्या अडचणी असतील तर नक्की तुम्ही कमेंट्स करून विचारा. तर आपण पुढे बघूयात. तर एक तुम्ही बघितले असेल वेबसाईटवरती जर तुम्ही URL टाकलं तर तुम्ही अर्ज भरण्याची सुरू होण्याची तारीख दिली आहे 7/10, म्हणजे 7 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे मित्रांनो. आणि अर्ज बंद होण्याची तारीख जी आहे ती 7/11, म्हणजे जवळपास आपल्याला 7 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरता येतील असं ह्या वेबसाईट मधून दिसत आहे. म्हणजे 1 महिना आपण फॉर्म भरू शकतो. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, हे आहे ते फक्त ट्रायल चालू आहे त्यांची, म्हणजे टेस्टिंग चालू आहे. टेस्टिंग सक्सेसफुली झालं तरच त्यावेळेस ते अर्ज भरण्याची तारीख देतील. आता हे जी आहे तारीख 100% हीच तारीख असेल असं सांगता येत नाही. आता जर म्हटले तर पुढे बघितलं, ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख, शुल्क भरण्याची तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, हे आहे ते 7/11 संध्याकाळी तुम्ही 24, म्हणजेच तुम्ही संध्याकाळी 12 पर्यंत तुम्ही ऑनलाईन शुल्क भरू शकता मित्रांनो. आता अर्जासाठी सूचना आहेत ते अधिक माहिती, अर्जातील अधिक माहिती, जाहिरात वगैरे, नंतर महत्वाची सूचना वगैरे हे तिथं दिलेले आहे. तर हे लक्षात ठेवा, हे फक्त एक ट्रायल आहे. म्हणजे आता पुढे आपण बघूयात की मुंबई म्हणा किंवा बाकीचे आहेत ते आता भरती करण्यासाठी वगैरे तयारच आहेत. आता बघा, पोलीस भरतीची वेबसाईट ही टेस्टिंगसाठी चालू आहे मित्रांनो आणि आठवड्यामध्ये फिक्स समजेल फॉर्म किती तारखेला चालू होणार आहेत. नंतर कागदपत्रे तुमची तयार असू द्यात आणि ग्राउंडची तयारी पण फुल फोकसनी आणि एकदम जोरात तयारी करा मित्रांनो, लक्षात ठेवा. आता पुढच्या प्रश्नाचं बघूयात उत्तर काय. तर अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या उमेदवारांसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, तर लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे 10वी-12वीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र लागतं, जन्माचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र लागतं. आता जर पुढे बघितलं तर MSCIT पास झालेले प्रमाणपत्र, खेळाडूचे प्रमाणपत्र असेल तर ते, नॉन क्रिमिनल लेअरचे प्रमाणपत्र, माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र आहेत. त्याचबरोबर पोलीस पाल्याचे प्रमाणपत्र, अनाथ बाबतचे प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, NCC असेल तर NCC प्रमाणपत्र, हे सगळं मित्रांनो काय आहे ते तुम्ही व्यवस्थित प्रॉपर काढून ठेवा आणि काय अडचण असेल तर आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा. आता पुढचा प्रश्न होता की जागा. आता जर तुम्ही जागा बघितल्या तर सशस्त्र पोलीस दलामध्ये शिपाई संवर्गात रिक्त पदांची माहिती जर बघितलं तर तुम्ही बघू शकता. आता मी सगळ्या गोष्टी काय सांगत नाहीत बसत, तर लक्षात ठेवा, दौंड आहे, धुळे आहेत, दौंड म्हणजे गट क्रमांक आहेत हे बरं का, लक्षात ठेवा मित्रांनो. आता जर पुढे बघितलं तुम्ही तर टोटल आता मी सांगू शकतो, टोटल जर बघितलं तर 1043 जागांसाठी निघणार आहे. आंतरजिल्हा बदलीमुळे रिक्त पदे किती झालेले आहेत, 1350. म्हणजे टोटल एकूण जाहिरात बघितली तर 2393ची जागा आहे. तुम्ही वाटल्यास तर काय करा, ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला म्हणजे माहिती राहील की बाबा कुठं आपण फॉर्म भरायचा आहे. झाले का मित्रांनो. आता पुढे बरं का, तर पुढे आपण आता पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती दिलेली आहे. तर लक्षात ठेवा, मी पण इथं वाचून सगळं नाही दाखवत, तरी तुम्ही लक्षात घ्या, स्क्रीनशॉट काढून ठेवा वाटलेस तर. मुंबई शहर दिले आहे, ठाणे, नवी मुंबई, मीराबाई भाईंदर, नंतर पुणे शहर आहे, पिंपरी चिंचवड, सोलापूर शहर, लक्षात असू द्या. आता मी पुढे व्यवस्थित घेतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो.
आता ह्या पानावरती टोटल 27 जिल्हे म्हणा किंवा विभाग आहेत त्यामध्ये दिलेले आहेत आणि पुढे जर बघितलं तर 28 पासून सुरुवात आहेत. ग्रामीण वगैरे तुम्ही बघू शकता व्यवस्थित. टोटल 49 आहेत लक्षात ठेवा आणि एकूण भरती जी आहे ती 11,167 साठी आहे. आता लक्षात ठेवा बदलीमुळे वगैरे खूप काही असा फरक पडलेला आहे आणि या घटकात भरती आयोजन करण्यात येणार नाही. जिथं म्हणजे 0 आहे तिथे असं काही घडणार नाही लक्षात ठेवा. 0 आता कुठे आहेत बघू शकता तुम्ही. 0 हो का इथे आहे बघा सातारामध्ये, पुन्हा नंदुरबार मध्ये आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा इथं काही भरती होणारच नाहीये. आणि अजून तुमचे काय डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट्स करून नक्की कळवा. आणि लक्षात ठेवा हे फक्त एक ट्रायल आहे मित्रांनो, टेस्टिंग आहे लक्षात ठेवा. आणि अर्जची तारीख वगैरे तुम्हाला येत्या आठवड्यामध्ये समजून येईल. आलं की तुम्हाला लगेच कळवण्यात येईल. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.